वर्धा जिल्ह्याच्या गिरड परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या 4 पिल्ल्यांसोबत वास्तव्य करीत असलेल्या वाघिणीच्या एका पिल्ल्यास धोडगाव येथील मुनेश्वर नगर जवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिली। अपघातात या पिल्ल्याचा जागीच मृत्यू। घटना 22 जानेवारीच्या पहाटे उघडकीस आली। पहाटेच्या सुमारास ही वाघीण आपल्या 4 पिल्ल्यासह हिंगणघाट उमरेड मार्गावरील धोडगाव जवळील मुनेश्वर नगर जवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने एका पिल्ल्याला जबर धडक दिली आहे। या पिल्ल्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे। या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच उपवनसंरक्षक हरवीर सिंह, सहाय्यक वनसंरक्षक तेंदू व वन्यजीव अमरजीत पवार यांच्या मार्गदर्शनात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतक वाघिणीच्या पिल्ल्याला ताब्यात घेऊन गिरड येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले। या भागात वाघाचे वास्तव्य असल्याने परिसरातील शेतकरी, मजूर वर्ग व नागरिक यांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा। आज समुद्रपूर गिरड रोडवर दोनगाव गावानजीक एक वाघिणीचा बछडा याचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे। ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून वन विभागाने MTCच्या मार्गदर्शन तत्वानुसार पुढील त्याचे विधी केलेले आहेत। त्याचप्रमाणे ही वाघीण व तिचे 4 बछडे खुरसापरच्या जंगल शिवारात गेल्या 1-1.5 महिन्यापासून त्यांचं वास्तव्य होते।